Principal sir, school in charge Mr. Amol Chopde sir, all my dearest colleague as well as double dearest student of class 9 and 10. This today's speech is completely in Marathi. I am going to finish it within next 3 minutes. I have given 3-4 minutes to sum up it. Let me show you two images first. What you observe on this page? White paper. Your observation, if you are keen observer, I have double eyes, four eyes, but those who have two only. Mangesh sir, all teachers here, female teachers, the black dot, maximum answer given by boys is black dot. अभी सब मराठी में सुनो. या पेपरवरचा काळा डाग जास्तीत जास्त उत्तर आलं की या पेपरवर काय दिसत आहे? काळा डाग दिसत आहे. आपल्या आयुष्याची सुरुवात आहे. आपण आधीपासून जन्मापासून जर सवयी लावल्या की असा काळा डाग न पाहता मला भरपूर मोठा पांढरा स्पेस दिसत आहे तर माझ्या आयुष्यात प्रगती आहे. आपण काय करतो? आपण सहकारी असो, आपण विद्यार्थी मित्रमैत्रिणी असो, आपण शेजारी असो, भावबंद असो, घरातले असो, कुठले असो, आपण सगळीकडे फक्त डागच डाग पाहतो. हे डाग न दिसता आपल्याला कधीही असेच डाग आधी दिसतात तर ज्यांच्यामध्ये असा पांढुरका भाग दिसतो हा भरपूर मोठा आहे, 99% तर तो आपल्याला पाहायचा आहे. ठीक आहे. दुसरी इमेज पहा. यामध्ये तुम्ही थोडे मागे बसणाऱ्यांना थोडा त्रास होईल. यामध्ये काय दिसत आहे? 1-2 आन्सर अपेक्षित आहे. यस पार्थ. गोल इज अ वर्ड रिटन देयर गोल, बट बाकी क्या दिख रहा है? एक छोटी लाइन दिख रही है, बड़ी लाइन दिख रही है. दोन तुम्हाला लांब आणि थोडी कमी लांब अशी रेषा दिसत आहे. गणित माझा विषय अजिबात नाही. अभिषेक खर्चे सर, पिंपळकर सर यांच्या तुलनेत मला 1% त्याचं नॉलेज नाही. मी फक्त रेषा ओढलेल्या आहे. या रेषांचं मी काय तत्वज्ञान तुम्हाला सांगत आहे ते समजून घ्या. आपलं आयुष्य असं असते, आपण नेहमी करता कधी वरच्या लाईन मध्ये असतो, कधी खालच्या असतो. पण खालच्या लाईनच्या स्पीडने आपला अभ्यास किंवा आपलं जे काही अचिव्हमेंट सुरू असते त्यावेळेस आपण वरच्या लाईनला पुढे जाऊ न देता, आपल्यापेक्षा जे अजून पुढे आहे त्यांना जाऊ न देता आपण जास्तीत जास्त त्या वरच्या ओळीला तोडण्याचा प्रयत्न करतो. वरच्या ओळीला तोडू नका. वरच्या ओळीसाठी जेव्हा तुमच्या मनात प्रार्थना येईल की वरची ओळ जी आहे माझ्या मित्रमैत्रिणींची ती गोलपर्यंत माझ्या आधी पोहोचली तरी मला आनंद आहे, तेव्हा तुमची सुद्धा लाईन तिथे पोहोचणार आहे. ही सवय तुम्ही आयुष्यात ठेवा. तुमची लाईन छोटी जरी असली, तुमची लाईन कन्सिस्टन्सीने एखाद्या कासवासारखी असली तर तुम्ही सुद्धा त्या गोल शब्दापर्यंत पोहोचाल. फक्त वरच्या ओळीला तुकड्यांमध्ये विभागण्याची विकृती आपल्या मनात आलेली नसावी. ठीक आहे. आता तिसरं माझ्या स्पीचचा शेवटचा 1 मिनिट बाकी आहे. 11:52 पर्यंतचा मी डिसाईड करून जो वेळ सेट केलेला होता त्यामध्ये मी तुम्हाला एक थोडंसं प्रत्येक स्पीचमध्ये जसं मराठी हिंदी थोडंसं मोटिवेशनल एखादी शॉर्ट पोएम असते तशी ऐकवतो आणि 1 मिनिटानंतर थांबतो. कवितेचं शीर्षक आहे माझ्या 10वीच्या 35 मुला मुलींसाठी भावुक क्षण आताचे. भावुक क्षण आताचे. नाळ जरी तुटली तरी नाते कधीच तुटत नसते. नाळ जरी तुटली तरी नाते कधीच तुटत नसते. आईला मूल कधीच पोरकं होत नसते. हंबरणाऱ्या वासराची हाक. कार्तिक, हंबरणाऱ्या वर्गातल्या सारखं मला परत बोलायला इथे लावू नका. हंबरणाऱ्या वासराची हाक गाय कायम घेत असते. माय काय आणि गाय काय दोन्ही जीवच लावणारे हे आपल्यासाठी नेहमी करता समर्थक होऊन सिद्ध होत असतात. गुरु तिसरे रूप गायन मायचे सोडून जाणाऱ्या मुलांसाठी आमचे हंबरणे अन हंबरडा अन हुंका फोडणे आज उरलेले आहे. सोडून जरी आज घरटे पक्षी भरारी घेण्यास निघाले. घ्या गगन भरारी उंच हीच आमची मनोमन आस आहे. नाव करून मोठं मायबापाचं जपा नाते आमचेही मनोमन. इतकीच आस आमच्या मनात आहे. प्रवास तुमचा आव्हानांचा वाट जरी खडतर आहे. शेवटी इतकेच सांगतो, तुमच्या हरेक संघर्षात आमचा संपूर्ण नूतन परिवाराचा तुम्हाला सदोदित पाठिंबा आहे आणि आमच्या शुभेच्छांची तुम्हाला अखेरच्या क्षणांपर्यंत साथ आहे. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. थँक्यू.